नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे मॅगी आणि त्यासाठी मी हा एक कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि अर्ध्यापेक्षाही कमी टोमॅटो त्यालाही बारीक चिरून घेतला आहे. पाच सहा लसणाच्या पाकळ्या सुद्धा बारीक चिरून घ्यायच्या आहे आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा. तेल गरम करून घेतलं आहे कढईत आणि त्यामध्ये थोडंसं जिरे आणि थोडीशी मोहरी तडकून घ्यायची आहे. मग चिरलेला लसूण जो आहे तो टाकून त्याला थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचं आहे. आता कापलेला कांदा टाकून त्यालाही परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. थोडासा कांदा परतून झाला की त्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. मी अर्ध्यापेक्षाही कमी टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तीही टाकू शकता. सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर पण टाकायची आहे. अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा मसाला टाकला आहे आणि हे सगळे मेजरमेंट मी आपल्या मसाल्यातला डब्बा जो असतो त्यातल्या चमच्याने घेतला आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आणि कांदा लाल होऊन द्यायचा नाहीये जास्ती. आता मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मसाला असतो तो थोडासा टाकायचा आहे, एकदम थोडासा, आणि पुन्हा परतून घ्यायचा आहे. मी यामध्ये 3 कप पाणी टाकत आहे. मी एकच मॅगी बनवत आहे म्हणून त्या प्रमाणानुसार सांगितलं आहे. तुम्हाला जर जास्ती मॅगी बनवायची असेल तर मग क्वांटिटी थोडीशी वाढवा पाण्याचीही आणि मसालेही थोडेसे जास्त ॲड करा. आता याला व्यवस्थित उकळून द्यायचं आहे आणि उकळूस तर काहीही करायचं नाही. उकळी आली की हलवून घ्या आणि यामध्ये जो उरलेला मॅगी मसाला आहे तो टाका. सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा टाका. ही मॅगी टाकताना तोडून टाकत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तोडून टाकू शकता. आता हिला छान प्रकारे शिजून द्यायची आहे आणि मधून मधून हलवत राहायचं आहे. जर तुम्हाला लॉंग मॅगी हवी असेल तर तोडून नकाच टाकू. मी जशी टाकली अगदी तशीच टाका. मॅगी व्यवस्थित मोकळी झाली की तिच्यावर झाकण ठेवा आणि जे पाणी आहे ते आटून द्या. पाणी पूर्णतः आटून घ्यायचं नाहीये, अगदी थोडंसं थिक होऊन द्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं थिक होऊन द्यायचं आहे आणि आता हे जे पाणी आहे म्हणजे हा जो सूप आहे तो काढून घ्यायचा आहे थोडासा. ज्यांना सुकी मॅगी आवडती त्यांनी इथपर्यंतच आटून द्यायचं आहे पाणी आणि काढून घ्यायची आहे मॅगी. पण मला ड्राय मॅगी करायची आहे म्हणून मी हे सूप थोडासा काढून घेते आहे. हा सूप कशासाठी काढला आहे ते मी तुम्हाला गार्निशिंगच्या वेळेस दाखवेन. सूप काढल्यानंतर जे मॅगी आहे ती आटवून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि सूप आहे ते थोडंच काढून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही सगळं सूप काढून घेता आणि मॅगीला चव राहणार नाही. तयार झालेली मॅगी मी या बाउलमध्ये काढून घेत आहे. हे पहा कशी लॉंग मॅगी तयार झाली आहे. अशी जर मॅगी हवी असेल तर तोडून टाकू नका आणि जर तुम्हाला तोडून आवडत असेल तर मग तुम्ही टाकू शकता. आता ह्यावर मी जो सूप काढला होता तो टाकत आहे. मला मॅगीमध्ये तळलेलं पनीर आवडतं म्हणून मी पनीरचे काही पीसेस ठेवत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी वरून. सोबतच तळलेले शेंगदाणे टाकत आहे. मॅगीमध्ये तळलेले शेंगदाणे खूप छान लागतात. कधी ट्राय करून नक्की पहा.
सो तयार आहे आपली मॅगी. कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आणि तुम्हाला सुपी मॅगी आवडती की अशी ड्राय, तेही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.